नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. कनक खुशी न्यूज चॅनलवर आज बघूया ताज्या बातम्या डॉक्टर अतुल लामसुंगेकडून. ATM मशीनमध्ये पैशाचा तुटवडा. ATM मशीनमधून निघत नाहीत पैसे, तर कोणी ऑनलाईन पेमेंट घेत नाही. काय करावे सामान्य नागरिकांनी? अशा प्रकारची समस्या आज नागरिकापुढे उभी आहे. 500चे चिल्लरसुद्धा मिळत नाही. विदर्भात एकीकडे भीषण उष्णता, तर दुसरीकडे बँकांमध्ये रोखीचा तुटवडा. ATMकडे कोरडे पाडू लागले आहेत. अशा परिस्थितीमध्ये रोख व्यवहार करण्यात अडचणीस सामना करावा लागत आहे. प्रशासन डिजिटल इंडिया आणि कॅशलेस ट्रान्झॅक्शनचा गोगावा करत असला तरी पण आज ATMमधून पैसे काढताना ATM आउट ऑफ कॅश अशा प्रकारचे परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. बँकेमध्ये पुरेशी कॅश नाही, ATMमध्ये आउट ऑफ कॅश. या सर्व बाबीचा परिणाम मात्र सर्वात जास्त ग्रामीण भागातील शेतकऱ्यावर पडत आहे. कारण आता सुगीचे दिवस आलेले आहे आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे बीज बियाणे खते खरेदी करायचे आहे. कारण शेतकऱ्यांकडे अँड्रॉईड मोबाईल नसतो आणि ते मोबाईलने कोणतेही ट्रान्झॅक्शन करत नाही. यासाठी त्यांना ATM मशीन किंवा बँक यामधून पैसे काढावे लागतात. परंतु आता बँकेमध्ये सुद्धा पुरेशी रोख नसते आणि ATMमध्ये सुद्धा कॅशचा खडखडाट असल्यामुळे याचा सर्वात जास्त परिणाम ग्रामीण भागातील शेतकऱ्यावर होत आहे. आज कॉकरोच जनता पार्टीचे दिल्ली येथे मोठे आंदोलन आहे आणि या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात कॉकरोच जनता पार्टीचे समर्थक सहभागी होणार आहेत. अशा प्रकारच्या बातम्या, अशा प्रकारचे प्रसिद्धी होत असताना एक वेगळे वळण यात निर्माण झालेले आहे. यामध्ये दिल्ली पोलीस मात्र या आंदोलनासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही, अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे. कॉकरोच जनता पार्टी जंतर मंतर येथे आंदोलनासाठी कोणत्याही प्रकारची परवानगीसाठी अर्ज केलेला नाही, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी मिळालेली आहे. यामुळे आता हे कॉकरोच जनता पार्टीचे केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी केले जात असलेले आंदोलन, आता या आंदोलनाला कोणती दिशा मिळेल याकडे आता सर्व जनतेचे लक्ष लागलेले आहे. आणि या कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके हे सुद्धा आजच विदेशावरून येत असून या आंदोलनात ते सहभागी होणार आहेत. या आंदोलनामध्ये आज परीक्षा म्हटले की विद्यार्थ्यांमध्ये एक धास्ती, तर पालकांमध्ये सुद्धा एक प्रकारची भीती निर्माण झालेली आहे. कारण परीक्षा म्हटले की त्यामध्ये कोणता ना कोणता घोळ किंवा परीक्षेमध्ये निकालामध्ये घोळ, अशा प्रकारची प्रकरणं दिसून येत आहे. त्याच प्रकारचे दुसरे प्रकरण म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने BCom 4थ्या सत्राची परीक्षाच रद्द केलेली आहे. उन्हाळी परीक्षेतील पुन्हा गोंधळ समोर आलेला आहे. BCom 4थ्या सत्राच्या परीक्षेमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचा कारण देत गुरुवारी परीक्षा रद्द करावी लागली आहे. आता ही परीक्षा 10 जूनला होणार आहे. विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा सुरू होत आहेत. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना चुकीच्या प्रश्नपत्रिका दिल्या जात असल्याच्या तक्रारीही आहेत. गुरुवारी 4 जूनला BCom 4थ्या सत्राचा फंडामेंटल ऑफ इन्शुरन्स या विषयाची परीक्षेचा पेपर सकाळी 9:30 वाजता सुरू होणार होता. मात्र परीक्षेच्या काही अडचणी आल्याने कारण देत
ही परीक्षा ऐन वेळेवर रद्द करण्यात आली, त्यामुळे परीक्षा केंद्रावर गेलेल्या विद्यार्थ्यांना परत जावे लागेल असा हिरमोड झालेला आहे. विद्यार्थ्यांनी बाहेरगावावरून शहराच्या ठिकाणी परीक्षेला जातात, अशा विद्यार्थ्यांना वेळेवर पेपर रद्द झाल्याचे सांगितले जाते. अशा अडचणी निर्माण होत आहेत. आता 10 जूनला सकाळी 9:30 वाजता हा BCom 4थ्या सत्राचा पेपर होणार आहे. भाजपचे डॉक्टर पोद्दार तर काँग्रेसचे अतुल लोंढे मैदानात. विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ पोटनिवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी 5 जणांपैकी 3 अर्ज मागे घेतल्याने आता चित्र स्पष्ट झालेले आहे. भाजपचे डॉक्टर राजीव पोद्दार व काँग्रेसचे अतुल लोंढे रिंगणात आहेत. काँग्रेसला वाटते की आपल्या उमेदवाराला पूर्ण मते मिळणार. शहर काँग्रेसचे 34 नगरसेवक असून 2 उद्धव ठाकरे गटाच्या नगरसेवकांचेही समर्थन आहे. नागपूर काँग्रेसवर आमदार विकास ठाकरे यांचा अजूनही प्रभाव कायम आहे. काँग्रेसमध्ये गटबाजीची परंपरा कायम असल्याने त्यांचे समर्थन नगरसेवक लोंढे यांना मतदान करतील की मतदानांना खो देतील याकडे शहरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. तर महायुतीकडे विजयाचे संख्याबळ असल्याचे ते बोलत आहेत. या पोटनिवडणुकीत महायुतीकडे विजयी संख्याबळ आहे. या निवडणुकीत एकूण 836 मतदार असून महायुतीकडे जवळपास 663 व महाविकास आघाडीकडे 173 नगरसेवक आहेत. धन्यवाद. आपण बघत होता कनकखुशी न्यूज चॅनलवर आजच्या ताज्या बातम्या. आपण कनकखुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या. तर बघत रहा नियमित कनकखुशी न्यूज चॅनलवर ताज्या ठळक बातम्या. नियमित बघत रहा.